नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Now let us start with the last chapter of this course, Basic Analytical Chemistry, and the name of the chapter is chromatography. Now the chromatography world consists of two parts. One part is a chromato and another part is a graphy. Now this is the technique. The chromatography is the technique which is used for the separation of the different components of the mixture, and the different components are get separated through some kind of the medium, and that procedure is called as a chromatography. Now chromatography the concept आहे याच्यामध्ये दोन शब्द आहेत. क्रोमॅटो मीन्स कलर, ग्राफी मीन्स टू राईट. दोन कन्सेप्ट आहे, दोन शब्द याच्यामध्ये आहेत. आणि ही जी क्रोमॅटोग्राफी आहे, ही टेक्निक जी आहे, हे टेक्निक कशासाठी वापरलं जातं, तर दिस टेक्निक इज युजफुल फॉर द सेपरेशन ऑफ द डिफरंट कॉम्पोनंट्स. वेगवेगळ्या मिक्सचरमध्ये दिलेले वेगवेगळे जे कॉम्पोनंट असतील ते सेपरेट करण्यासाठी याला क्रोमॅटोग्राफीचा उपयोग होतो. आता आपल्याला काय, ही क्रोमॅटोग्राफिक मेथड जे रशियन बॉटनिस्ट जे आहे आता स्वेट नावाच्या शास्त्रज्ञाने 1906मध्ये काय केलं, क्लोरोफिल जे काय पिगमेंट आहे, क्लोरोफिल पिगमेंटला काय केलं त्याने, पेट्रोलियम इथर सोल्युशन त्याचं बनवलं आणि ते कॅल्शियम कार्बोनेटच्या कॉलममधनं एक कॉलम घेतला. या कॉलममध्ये कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 च्या कॉलम त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट होतं आणि वरून हे पिगमेंटचं म्हणजे क्लोरोफिल प्लस पेट्रोलियम इथरचं मिक्सचर सोल्युशन जे आहे याच्यामध्ये टाकलं आणि त्याला असं लक्षात आलं की ते जे आहेत ते पिगमेंट ते सेपरेट झाले वेगवेगळ्या कलरचे झोन्स म्हणून. अशा प्रकारे जो कॉलम होता एक वेगवेगळ्या कलरचे झोन म्हणून ते काय झालं, सेपरेट झालं. आणि त्याच्यानंतर मग हिची सेपरेशनसाठी मेथड वापरली जाऊ लागली. पुढे ती 1935मध्ये तिला मग क्रोमॅटोग्राफी आणि आयन एक्सचेंज 3 लेअर क्रोमॅटोग्राफी आणि आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी इंट्रोड्यूस झाली. आणि पुढे मग त्याला पार्टिशन आणि पेपर क्रोमॅटोग्राफी पुढे 1947मध्ये मार्टिन आणि सेन्स नावाच्या शास्त्रज्ञांनी पुढे कन्सेप्ट पुढे नेली. तर आपण मग बघूया क्रोमॅटोग्राफीची नेमकी डेफिनेशन काय आहे. द टर्म क्रोमॅटोग्राफी इज डिफाइंड ॲज the technique of separation of components between two phases, out of which one is a stationary phase and other is a mobile phase. काय डेफिनेशन आहे, क्रोमॅटोग्राफी असं टेक्निक आहे सेपरेशनचं ज्याच्यामध्ये काय केलं जातं, कंपोनंट्स जे आहेत दोन फेजेसमध्ये काय केले जातात, दोन्ही फेजेसच्या मध्ये सेपरेट आउट केले जातात. आणि त्या ज्या दोन फेजेस असतात ती एक असते स्टेशनरी फेज आणि दुसरी असते मोबाईल फेज. किंवा दुसरी डेफिनेशन याच्यामध्ये दिलेली आहे, क्रोमॅटोग्राफी इज डिफाइंड ॲज ए ॲनालिटिकल टेक्निक एम्प्लॉयड किंवा यूज्ड काही म्हणा एम्प्लॉयड फॉर द सेपरेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसचं प्युरिफिकेशन करण्यासाठी किंवा त्यांचं सेपरेशन करण्यासाठी जे टेक्निक वापरलं जातं. अँड इन्फ्लुअन्स ऑफ त्यांच्यावर एक कंडिशन काय दोघांमध्ये क्रोमॅटोग्राफीमध्ये एक स्टेशनरी फेज असते आणि मोबाईल फेज असते. म्हणजेच मोबाईल फेजच्या इन्फ्लुअन्समधनं थ्रू द स्टेशनरी फेज वेगवेगळे कॉम्पोनंट मिक्सचर काय केले जातात, ते सेपरेट आऊट केले जातात. त्याला आपण म्हणतो क्रोमॅटोग्राफी. आता ही क्रोमॅटोग्राफी काय, तिचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण बघू. या क्रोमॅटोग्राफी काय आहे, इट इज ए परफेक्ट अँड नॉन टीडियस मेथड. नॉन टीडियस म्हणजे साधी सोपी मेथड आहे, खूप क्लिष्ट अशी मेथड नाही. नॉन टीडियस म्हणजे क्लिष्ट नसलेली सिम्पल मेथड. परफेक्ट मेथड आहे आणि सिम्पल मेथड आहे. दुसरं काय आहे, the components having similar physical and chemical properties can be separated. असे काही कॉम्पोनंट असतात ज्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात, केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात, असे देखील सेपरेट केले जातात नेम बाय द फिजिकल केमिकल मेथडने. आणि सच मिक्सर्स कॅन इझिली सेपरेटेड बाय द क्रोमॅटोग्राफी. फॉर एक्झाम्पल सेपरेशन ऑफ मिक्सचर ऑफ ॲमिनो ॲसिड्स. ॲमिनो ॲसिड जे असतात काहींच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज सारख्याच असतात, तरी देखील असे मिक्सचर काय केले जातात, आपण क्रोमॅटोग्राफीच्या सहाय्याने त्यांना सेपरेट आऊट करू शकतो. तिसरं त्याचं काय आहे ॲडव्हान्टेज, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉम्पोनंट मिक्सचर इज लो. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉम्पोनंट मिक्सचर इज लो वी कॅन सेपरेट देम बाय फिजिकल ऑर केमिकल मेथड, बट बाय क्रोमॅटोग्राफिक टेक्निक वी कॅन सेपरेट कॉम्पोनंट मिक्सचर प्रेझेंट इन मायक्रोग्रॅम्स ऑल्सो.
कमी कॉन्सन्ट्रेशनचे मिक्सचर असतील, जर कॉन्सन्ट्रेशन कॉम्पोनंट एखादं सोल्युशन असेल त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट असतील, समजा आता एक एखादं सोल्युशन घेतलं, हे सोल्युशन जे आहे समजा त्याच्यामध्ये कॉम्पोनंट ए बी सी प्लस डी हे वेगवेगळे कॉम्पोनंट असतील प्रेझेंट मिक्सचरमध्ये आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ते खूपच कमी प्रमाणावर असतील, मायक्रोग्रॅम लेव्हलवरती असतील. किती? मायक्रोग्रॅम एवढे जरी प्रेझेंट असतील, इतर टेक्निकच्या सहाय्याने आपण ते सेपरेट करू शकत नाही. पण असे कॉम्पोनंट मिक्सचर आपण काय करू शकतो, वी आर एबल टू सेपरेट इट बाय युजिंग द क्रोमॅटोग्राफिक मेथडच्या सहाय्याने आपण ते सेपरेट करू शकतो. आणि ह्या क्रोमॅटोग्राफीसाठी चौथं काय त्याचा आपल्याला फायदा काय आहे या मेथडचा, तर याचा फायदा असा आहे की यामध्ये आपण जे ॲपरेटस वापरणार आहेत ते ॲपरेटस आर व्हेरी सिम्पल. खूप साधे ॲपरेटस आपल्याला लागतात. म्हणजे ब्युरेट किंवा सारखे ब्युरेटच्या सहाय्याने किंवा ग्लास कॉलम सिम्पल असतात त्याच्या सहाय्याने देखील सेपरेशन करता येऊ शकतो. आणि हे जे काही सेपरेशन असेल मग तो जे आहे सेपरेशन ते आपण रूम टेम्परेचरला कॅरी आऊट करू शकतो. आणि रूम टेम्परेचरला कॅरी आऊट केल्यामुळे आपल्याला काय आहे या मेथडमध्ये जे काही कॉम्पोनंट असतील त्यांचं डिकम्पोजिशन देखील आपल्याला होत नाही. फिजिकल आणि केमिकल मेथड्समध्ये काही वेळेला सेपरेशनमध्ये त्यांचं डिकम्पोजिशन होऊ शकतं, पण या मेथडने त्यांचं डिकम्पोजिशन होत नाही. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत क्रोमॅटोग्राफिक टेक्निकचे. तर काय ॲडव्हान्टेजेस आहेत, तर आपण याच्यामध्ये काय करतो की सिम्पल मिक्सचर जे असतील ते आपण त्याच्यामध्ये कॉम्पोनंट मिक्सचर इझिली सेपरेट आऊट करू शकतो. आणि मेथड TDS नाही, सोपी आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्यांच्या केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज सारखे असलेले मिक्सचर देखील सेपरेट करू शकतो. किंवा जर मिक्सचरचं मध्ये कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी असेल, इवन मायक्रोग्रॅम क्वांटिटीमध्ये जरी असेल तरी या टेक्निकने आपण ते सेपरेट आऊट करू शकतो. याच्यासाठी लागणारे ॲपरेटस एकदम सिम्पल ॲपरेटस असतात. आणि आपण हे जे आहे रूम टेम्परेचरला देखील आपण काय करू शकतो, सेपरेशन करू शकतो. त्यामुळे जे काही कॉम्पोनंट असतील त्यांचं डिकम्पोजिशन होत नाही. आणि जसं जे डिकम्पोजिशन आपल्याला केमिकल आणि फिजिकल मेथडमध्ये होतं पण या मेथडमध्ये होत नाही. त्याचे मात्र जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे काही डिसॲडव्हान्टेजेस देखील आहेत. मग ते डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण बघणार. याच्यामध्ये काय आहे, इट इज अ टाईम कन्झ्युमिंग मेथड. त्यामध्ये जे काही सॅम्पल आपल्याला कॉलममधनं रन करायचे असतात त्याच्यासाठी जास्त वेळ आपल्याला लागतो. काही टेक्निक्समध्ये ज्या टाईम कन्झ्युमिंग आहेत. आणि याच्यासाठी आपल्याला काय 2 फेजेस आपण वापरणार आहेत. एक मोबाईल फेज असणार आहे जी आपल्याला मोबाईल म्हणजे ती मूव होते, आणि एक फेज जे आहे स्टेशनरी फेज असणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे आहे मोबाईल फेज असतात जे जनरली डिफरंट टाईप ऑफ सॉल्व्हंट्स वापरले जातात. आणि त्यामुळे आपल्याला सिलेक्शन ऑफ सॉल्व्हंट हे डिफिकल्ट असतं. आणि ते ट्रायल अँड एररने म्हणजे कुठल्या प्रकारचे कॉम्पोनंट असतील त्याच्यासाठी आपल्याला जे काही सॉल्व्हंट्स असतील ते ट्रायल अँड एररने आपण काय करू शकतो ते चॉईस करावे लागतात. आणि पुन्हा त्याचं तिसरं काय आहे, हे सॉल्व्हंट जे असतात ते आर व्हेरी कॉस्टली, ते खूप महागडे असतात आणि ते लार्ज क्वांटिटीमध्ये आपल्याला लागतात. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. आणि चौथं त्याचा जो ड्रॉबॅक आहे तो स्किलफुल ऑपरेशन्स आर इसेन्शियल फॉर दिस टेक्निक. जे काही ऑपरेटर असेल त्याला तो स्किल्ड असला पाहिजे. जो काही सेपरेशन करणारा टेक्निशियन असेल किंवा केमिस्ट असेल त्याला स्किल असलं पाहिजे ते एक्सपेरिमेंटसाठी. सो अशा प्रकारे हे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला आहेत. आपण आता बघूया प्रिन्सिपल ऑफ द क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफीचं आपल्याला आता बघायचं आहे प्रिन्सिपल. क्रोमॅटोग्राफीचं प्रिन्सिपल काय आहे, तर क्रोमॅटोग्राफी इज द टेक्निक इन विच केमिकल कॉम्पोनंट ऑफ मिक्सचर आर सेपरेटेड into individually component through equilibrium distribution between two phases. क्रोमॅटोग्राफिक टेक्निकमध्ये काय आहे, केमिकल कॉम्पोनंट जे आहे मिक्सचरमधले ते कॉम्पोनंट इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट म्हणजे सेपरेट केले जातात थ्रू द इक्विलिब्रियम डिस्ट्रीब्युशन बिटवीन टू फेजेस. म्हणजे ज्या 2 फेजेस असणार आहे, समजा हे आता आपल्याला हे बीकर आहे, याच्यामध्ये 2 फेजेस आहेत. समजा हे कंटेनर आहे, याच्यामध्ये एक फेज असते मोबाईल फेज आणि एक असते स्टेशनरी फेज. या 2 फेजेसमध्ये काय होणार आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे इक्विलिब्रियममध्ये. आणि ते काय कॉम्पोनंट जे आहेत ते सेपरेट आऊट होणार आहे. काही कॉम्पोनंट या फेजमध्ये जातील तर काही कॉम्पोनंट सोलिबिलिटीनुसार, त्याच्या मॉलिक्युलर साईजनुसार, त्याच्यावर त्या चार्जनुसार अशा प्रकारे ते काय केले जाणार आहे, सेपरेशन त्यांचं केलं जाणार आहे. त्यामुळे या टेक्निकमध्ये प्रिन्सिपल काय आहे, मग इक्विलिब्रियम डिस्ट्रीब्युशन
ऑफ द कॉम्पोनंट्स बिटवीन टू फेजेस. जे कॉम्पोनंट्स असतील त्यांचं इक्विलिब्रियम डिस्ट्रीब्युशन होणार आहे दोन फेजेसमध्ये. हे त्याचं प्रिन्सिपल आहे. त्याच्यामध्ये दोन फेजेस कुठल्या कुठल्या आहेत मग आपल्याला माहिती आहे. एक स्टेशनरी फेज आहे आणि दुसरी आहे मूव्हिंग फेज किंवा तिला आपण म्हणतो मोबाईल फेज देखील आपण म्हणतो. मूव्हिंग फेज किंवा स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेज काय असतं? स्टेशनरी फेज म्हणजे काय असतं? इट इज अ सॉलिड ऑर लिक्विड हेल्ड ऑन सुटेबल सपोर्ट. हे सॉलिड मटेरियल असेल किंवा लिक्विड मटेरियल असेल, एका सपोर्टवरती तो काय केलेला असतो, त्याला एक विशिष्ट सपोर्ट दिलेला असतं, असं मटेरियल असतं, ते स्टेशनरी फेज असतं. आणि जी काही मोबाईल फेज आहे ते काय असतं? जनरली मोबाईल फेज काय आहे? इट इज ऑल्सो नोन ॲज ए मोबाईल फेज. मूव्हिंग फेजला आपण काय म्हणतो? मोबाईल फेज म्हणतो. इट इज कॉमनली नोन ॲज अ सॉल्व्हंट फेज. तिला आपण म्हणतो सॉल्व्हंट फेज. ही जी काही मोबाईल फेज आहे ती काय असू शकते? लिक्विड असू शकते किंवा गॅस असू शकते. मोबाईल फेज किंवा मूव्हिंग फेज काय असतं? लिक्विड असेल किंवा गॅस असेल. सो द सेपरेशन ऑफ टू कॉम्पोनंट टेक्स प्लेस वेन द वन कॉम्पोनंट इज held more strongly by the stationary phase and other component tend to move faster in the mobile phase. Thus the component is retained by the mobile phase and the other component by the stationary phase. If mixture contains more than two components, different components are get separated at the different rates depending upon the nature. म्हणजे समजा आता आपल्याला दोन फेजेस आहेत. एक आपण समजण्यासाठी मी एक कॉलम घेतो. समजा ही ब्युरेट आहे. या ब्युरेटमध्ये काय असतं? सॉलिड मटेरियल जे आहे या ब्युरेटमध्ये काय केलेलं असतं? सॉलिड मटेरियल हे स्टेशनरी फेज म्हणून भरलेलं असतं एखाद्या विशिष्ट सॉल्व्हंटमध्ये त्याची स्लरी तयार करून. आणि याच्यामधनं काय केलं जातं? एक कॉम्पोनंट मिक्सचर जे आहे, एक बिकर म्हणजे जे मिक्सचर आपल्याला सेपरेट करायचं आहे, ज्याच्यामध्ये ए बी सी कॉम्पोनंट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट आहे. हे मिक्सचर जे आहे एक सुटेबल सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केलं जातं आणि ते या कॉलममध्ये ओतलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोबाईल फेज, ज्याला मूव्हिंग फेज जी आहे जनरली ती टाकली जाते. आता काय होईल? इथं आपण कॉम्पोनंट मिक्सचर टाकलेले आहे तिथं वरून, नंतर मोबाईल फेज ॲड केलेली आहे. तर हे कॉम्पोनंट मिक्सचर जे असतील आता हे याच्यातनं रन व्हायला लागतील. हे रन होतील म्हणजे त्याच्यातनं लीच आउट होतील. पण त्याच्यामध्ये काय होईल? काही कॉम्पोनंट जे असतील त्याला ही जी काही स्टेशनरी फेज आहे मधले असलेली ती जास्त त्याला बाइंड करून ठेवेल, होल्ड करून ठेवेल. ज्याला जास्त बाइंड करून ठेवेल, होल्ड करून ठेवेल, ते जे कॉम्पोनंट असतील, समजा कॉम्पोनंट ए आहे, हे समजा स्टेशनरी फेज जर त्याला बाइंड करून ठेवत असतील तर ते स्लोअर रेटने फ्लो होतील. आणि कॉम्पोनंट बी समजा कमी त्याच्यामध्ये सोल्युबल असतील किंवा त्याला कमी होल्ड करून ठेवत असतील तर कॉम्पोनंट बी काय होईल? फास्टर रेटने खाली मूव्ह होईल आणि आधी सेपरेट होईल कॉम्पोनंट बी. आणि नंतर मग हळूच ह्याचा फ्लोचा रेट कमी असल्यामुळे कॉम्पोनंट ए काय होईल? सेपरेट आउट होईल. म्हणजे दोघी फेजेसमध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन होतं. डिपेंडिंग अपॉन त्या फेज कोणता कॉम्पोनंट कोणत्या फेजबरोबर जास्त बाइंडिंग होतं त्यानुसार त्यांचं काय केलं जातं? सेपरेशन केलं जातं. अशा प्रकारे हे सिम्पल टेक्निक याच्यामध्ये किंवा प्रिन्सिपल आहे क्रोमॅटोग्राफीचं. मग क्रोमॅटोग्राफीचं प्रिन्सिपल आहे इट इज क्रोमॅटोग्राफी इज द टेक्निक इन विच chemical component mixtures are get separated into individual component through the equilibrium distribution of the components in a two phases. Stationary phase is a solid material or liquid material held on suitable support, and mobile phase is a solvent phase or moving phase. It may be liquid or the gas. Now these two components are get separated depending upon the attraction towards the stationary phase and the mobile phase, and they get separated. हे सिम्पल त्याचं प्रिन्सिपल आहे. आता आपण बघणार आहोत या क्रोमॅटोग्राफी जे आहेत त्याच्या क्लासिफिकेशन काय. आता हे क्रोमॅटोग्राफी मेथडमध्ये आपण पाहिलं की दोन प्रकारच्या फेजेस आहेत. स्टेशनरी फेज आहे ती सॉलिड किंवा लिक्विड असते आणि मोबाईल फेज आहे ती लिक्विड किंवा गॅस असते. या डिपेंडिंग अपॉन द वेगवेगळ्या फेजेस वेगवेगळे जे काही कॉम्पोनंट आहेत ते सेपरेट आउट केले जातात आणि त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रिन्सिपल्स आहेत. त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला क्रोमॅटोग्राफीचं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिली जी क्रोमॅटोग्राफी असते तिला म्हणतो आपण पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. पार्टिशन क्रोमॅटोग्राफीमध्ये काय असतं? स्टेशनरी फेज जे लिक्विड असते सॉलिड सपोर्टवरती आपण त्याला एम्बेडेड केलेले असते आणि मोबाईल फेज काय असते? लिक्विड किंवा गॅस असते.
ह्या पार्टिशन क्रोमॅटोग्राफीचं एक्झाम्पल कुठलं आहे? पेपर क्रोमॅटोग्राफी किंवा GLC, ज्याला म्हणतात गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. पहिलं आहे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी, ज्याच्यामध्ये स्टेशनरी फेज लिक्विड असते, मोबाईल फेज काय असते ती पण लिक्विड असते, आणि त्याचे एक्झाम्पल आहे पेपर क्रोमॅटोग्राफी किंवा गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. दुसरी क्रोमॅटोग्राफी जी ती ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. ॲडसॉर्प्शन म्हणजे एखाद्या सरफेसवरती ॲडसॉर्प्शन होणार आहे कॉम्पोनंट्सचं, त्याच्यामध्ये स्टेशनरी फेज सॉलिड असते म्हणजे ॲडसॉर्बंट मटेरियल असते, सॉलिड मटेरियल असते, आणि मोबाईल फेज ही काय असते? लिक्विड असते म्हणजे सॉल्वंट मटेरियल असतं. याचं एक्झाम्पल जे आहे ते थिन लेअर TLC. TLC म्हणजे काय? TLC थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. किंवा दुसरं एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय? कॉलम क्रोमॅटोग्राफी त्याचं एक्झाम्पल आहे. आणि तिसरा जो टाईप आहे त्याच्यामध्ये आहे आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. म्हणजे जे काही मॉलिक्यूल कॉम्पोनंटचे मॉलिक्यूल असतात त्याच्यामध्ये काय आहेत? चार्जेस असतात, कटायन आणि आनायन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस, डिपेंडिंग अपॉन दॅट सेपरेशन टेक्स प्लेस. त्याच्यामध्ये जी काही स्टेशनरी फेज असते ती सॉलिड असते, आणि जे सॉलिड असतात ते आयन एक्सचेंज रेजिन्स असतात. आणि दुसरी फेज जी असते ती असते लिक्विड फेज, ज्याच्यामध्ये सॉल्वंट्स असतात. त्याचं उदाहरण देखील काय? कॉलम क्रोमॅटोग्राफी. मग क्रोमॅटोग्राफी तो मेन 3 प्रकार आहेत डिपेंडिंग अपॉन द स्टेशनरी फेज अँड मोबाईल फेज. पार्टिशन क्रोमॅटोग्राफी, ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी, आणि आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. तो डिपेंडिंग अपॉन द मिक्सचर बिटवीन स्टेशनरी इन मोबाईल फेज किंवा ऑन दी बेसिस ऑफ प्रिन्सिपल इन्व्हॉल्ड इन क्रोमॅटोग्राफी, त्यांचं क्लासिफिकेशन अशा प्रकारे आपण 3 प्रकारे केलं: पार्टिशन, ॲडसॉर्प्शन आणि आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. पुढच्या वेळेला आता आपण बघू 1 बाय 1 या सगळ्या क्रोमॅटोग्राफिक मेथड काय आहेत आणि त्यांचा वापर मग मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेज काय असते आणि त्यांची मूवमेंट कशी होते ते आपण बघणार आहोत पुढच्या पिरियडला. लेक्चर पूर्ण बघा, लेक्चर सबस्क्राईब करा, कॉमेंटमध्ये स्वतःचं नाव टाका, जेणेकरून अटेंडन्स तुमचं आम्हाला लावता येईल. तुमचं अटेंडन्स प्रत्येक लेक्चर वाईज काउंट केलं जातं आहे. जर प्रत्येक लेक्चर वाईज तुमचं अटेंडन्स नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या इंटरनल मार्क्सवर होणार आहे, हे लक्षात ठेवा. लेक्चर नक्की बघा. तुम्हाला शंका असतील तर व्हॉट्सॲप ग्रुपवर, पर्सनल फोन नंबरवर, मोबाईल नंबरवर तुम्ही विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.